रोनकचे बिस्किट. रोनकला फक्त खायला पाहिजे. बाबा त्याचे नवीन बूथ पण बघून घ्या. हॅलो गाईज, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आता आम्ही सगळे रेडी झालो आहे. आम्हाला जायचं आहे मुंबईला कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे मुंबईला चाललो आम्ही सगळे. मी, नैना आणि रोनक. मम्मी आणि पप्पा आधीच गेले का. आज खूप लेट झाला आम्हाला. आमची बॅग पण पॅक केलेली. इथे एक बॅग आहे, एक साईड बॅग नैना तिथे होती. नैना रेडी, रोनक पण रेडी झालेला. आता आम्ही निघलेलो आहे आणि आता वाजले 9:15 आणि आम्हाला 10:15ची एक ट्रेन आहे आम्हाला कसाऱ्याहून. तर पटापट ट्रेन पकडायची. आता पटापट निघतो आम्ही घरामधनं. खूप टाईम झालेला आधी आणि उठायला पण खूप झाला. पुढचा ब्लॉग आपण असाच पुढे कंटिन्यू करू. बाय बाय. हे बा रोनकच्या घड्याळामध्ये बघा किती वाजले, दाखव बाय. हे बा लाईट आहे रोनकच्या घड्याळामध्ये, लाईट आहे. आमच्या रोनकच्या घड्याळामध्ये लाईट पण आहे. हो तर चलो गाईस, बाय बाय. भेटू आपण पुढे ब्लॉग. पाहून आता निघलो आम्ही पायी चाललोय आमच्या इथे पातळी फाट्यापर्यंत. कारण इथून आता एवढ्या सकाळी आपल्याला सोडायला कोणी येणार नाही ना. पुढं चालली, रोनक पण चाललाय आणि मी पण चाललोय. आता पटकन जाऊ. आपल्याला तिथून व्हॅन पकडायची, मग तिथून तसंच आपण कसाऱ्याला जाऊ. ट्रेन पकडू म्हणजे आपण साधारण 2 ते 3 वाजेपर्यंत घरी जाऊ. चला आता पटापट जाऊ, खूप टाइम झालेला आहे. म्हणून आता आम्हाला बस पण भेटली. हा कसारा हे बघा. आम्ही तिथं आमचा रोनक बघा कसा बसलेला. हे बघा. हाय, कुठे चाललो आपण? मुंबईला चाललो. इकडे बघ, इकडे पुढे चाललो आम्ही सगळे. मुंबईला चाललोय. चलो बाय बाय. आता आपण उतरलोय कसाऱ्याला आणि आता चालू रेल्वे स्टेशनकडे. हे बघा, हे आपलं कसाऱ्याचं नवीन रेल्वे स्टेशन आहे, बांधलेलं आहे सगळं. आता वाल्याने टनलमधनं जायचं आपल्याला. या टनलमधनं आपण जाणार आहे आता. हे बघा दिसतंय तुम्हाला, गर्दी बघा फक्त तुम्ही. हा आमचा रोनक घाबरला. आणि इथे आमचा रोनक घाबरला. रस्त्यात बुबू बसलं तर बुबूला घाबरला. कोण आहे? बुबू आहे. रोनकला फक्त खायला पाहिजे. बाबा त्याचे नवीन बूथ पण बघून घ्या. अजून काय काय नवीन बाई? अजून काय काय नवीन आहे? शॉक्स पण नवीन आहे. ब्लू शॉक्स आहे त्याच्याकडे, बूट आहे नवीन. आता रोनक बिस्किट खाते. कुठं जातो आपण सांग? आम्ही आता मुंबईला चाललोय. हा बाय बाय. आता आपण उतरले घाटकोपर आणि रिक्षा करून आपण चाललोय रानाच्या घर. आपल्याला तिथं काही विषय काढला. आता कुठं आपण निघलोय. चमो कुठं चाललो? कुठं आलो आपण? मुंबईला आलो. नाही ना, तर लई जाम झाली. आता तिथे बागचं बघ. आम्ही मामांच्या घरी जाऊ. मामांच्या घरी पोहोचल्यानंतर लगेच नैना आणि वहिनींनी दोघांनी रांगोळी काढण्यासाठी फुलं घेतले. फुलं वगैरे निवडून मस्त रांगोळी काढायला त्या स्टोअरवरती गेल्या. मस्त अशी दोघींनी मिळून रांगोळी काढली. आणि आमच्या घरात कार्यक्रम असल्यावर सगळे मिळूनच रांगोळी काढतात. सर्व काही झाल्यानंतर मामींनी आणि रिकीनी मस्तपैकी पूजा केली. हा सगळं आपल्या भावाचा सेटअप आहे मेडिकलचा. हे बघा. आणि आता तिथं पूजा वगैरे सगळी झालेली. आत्ताच पूजा वगैरे सगळी कंप्लीट झालेली. आणि एवढं काही गोष्टी लावलेल्यात आपण. आणि आज संध्याकाळी पूर्ण सेटअप लावणार आहे बाकीचा व्हिडिओ हा ब्लॉग पुढे कंटिन्यू. बाय बाय.